आम्ही चाललेलो होतो शिर्डीला, पण मला बसने एवढ्या उलट्या होत्या की खूप जास्त. बसमध्ये बसल्याबरोबरच मला इथे झाला त्रास सुरू, उलट्यांचा. उलटी, मळमळ आणि खतबत कसं तरी होत होतं. लेकरं मस्त खूप छान एन्जॉय करत होते, पॉपकॉर्न, पापड वगैरे खात होते, पण माझी सूद मला नव्हती बघा. बसल्याबरोबरच माझे हाल असे झाले होते. मला इथून तिथून असंच जावं लागलं. मुलींना देखील माझ्या जवळ उठून त्यांनी त्यांच्याजवळ घेतलं आणि मी एकटीच पूर्ण सीटावर पॅक होते. मुली आणि ते मस्त छानपैकी खात पीत एन्जॉय करत चालले होते आणि मी मस्त एका जागेला आपली पडून तशीच झोपून काही उठत बसत असंच मला शिर्डीपर्यंत जायचं होतं आणि मी तशीच चाललीही होते. तुम्ही बघू शकता माझी सूद मला नव्हती. मी विंडो सीटजवळ जरी बसलेली होती पण मला काही सुचत नव्हतं काय चालू आहे काय नाही. मी कुठं आली कुठं नाही असं वाटायचं. कधी शिर्डी येईल आणि कधी एकदाची मी तिथे पोहोचते. असं करत मग आम्ही केली शिर्डी पार्क. तिथं केली रूमवर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि पहिले तर जेवायला गेलो. मग आम्ही जेवण वगैरे इथे केले. जेवण केल्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शनासाठी, पण दर्शनाची वेळ देखील संपलेली होती आम्ही गेलो तोपर्यंत. मग आम्ही ठरवलं आता थोडंसं फिरू आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण दर्शन करू. मग आम्ही इथं फिरलो, थोडंफार लेकरांना खेळणे वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही परत रूमवर जाऊन झोपलो होतो, कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी दर्शन करून वॉटर पार्क फिरून रिटर्न पण यायचं होतं. आमची शॉपिंग झाली आणि आम्ही लगेच रूमवरती जाऊन झोपलो. रूमवर जाऊन झोपल्यानंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी आलो. मला पर्स वगैरे आणि मंदिरात 2-3 छोटे खेळणे घेतले. तिथे आम्हाला जायचं होतं परत दुसऱ्या दिवशी मंदिरात. गुड मॉर्निंग. मग आमची दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि आम्ही गेलो मग मंदिरात गेलो, दर्शन घेऊन आलो. मोबाईल आमचे बाहेरच जमा होते त्यामुळे मंदिरातला काही व्हिडिओ घेतला नाही. त्यानंतर मग आम्ही आलो बाहेर येऊन मग गार्डनमध्ये आम्ही घेतले फोटो व्हिडिओ आणि छोटंसं तिथे पार्क होतं त्यामध्ये खेळल्या सानू आणि ट्विंकल. सगळ्यात जास्त एन्जॉय तर सानू आणि ट्विंकलच करत होती, कारण की आम्ही तर आधी जाऊन आलो होतो पण लवकर आलो होतो, पण सानू आणि ट्विंकल खूप कमी वयामध्ये तिकडे जाऊन आल्या. आधी पण आम्ही गेलो त्यावेळेस ट्विंकल 1 वर्षाची होती आणि आता ट्विंकल 7 वर्षाची झालेली होती कंप्लीट. आणि सानू तर आता सध्या 3 वर्षाची आहे. तर सानूला तर सगळं कळतच होतं. सानूनी आणि ट्विंकलनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. आम्हाला इथनं जायचं होतं आता वॉटर पार्कला. आम्ही पण इथं थोडंफार खेळलो, एन्जॉय केला, लेकरांना खेळवलं आणि आम्ही मंदिरात जाण्याआधी सकाळी तिथे नाश्ता पण केला होता बाहेर. वडा सांबार वगैरे खाल्लं होतं आम्ही. इथं ट्विंकलनी खेळला मग झोका आणि सानूनी पण खेळला झोका. मी घेत होती व्हिडिओ. सानूचे पप्पा देत होते सानूला झोका. सानूला झोक्यावर वाटत होती भीती, त्यामुळे सानू ओरडत होती जोरात. तिला मी म्हटलं बाळा घाबरू नको, काही होत नाही. सानू जोरात द्या जोरात. या मला इथं वाटलं होतं फक्त ट्विंकलच खेळली, सानूला खेळता येत नाही, पण ट्विंकलही खेळली आणि सानूही खेळली. सानूला पण मी पकडलेलं नव्हतं, तुम्ही बघा आता समोर. सानूसुद्धा तिच्या मनाने, सानूनी तर 2 राऊंड मारले, ट्विंकलनी पण 2 राऊंड मारले. ट्विंकलचा झाला फर्स्ट राऊंड. आता सानू चाललेली आहे वरती. आता बघा सानू कशी जाते. सोड दिला सोड, नाही पडत पडली. ये बेटा धरे दोरीला पकड. आता आमचं इथून खेळून झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार आहोत शिर्डी वॉटर पार्कला ऑटोमध्ये बसू आता आम्ही आणि लगेच वॉटर पार्कला जाऊ. पूर्ण व्हिडिओ तर मला काही कॅचअप करायला जमलेली नाही आहे, कारण की व्हिडिओ काढायला फक्त मीच असते आणि माझी अवस्था तर अशी झालेली होती. तरी पण एन्जॉय करायचा होता एवढं लांब गेल्यानंतर, म्हणून माझं सगळं काही चालूच होतं. पोहोचलो आम्ही फायनली वॉटर पार्कमध्ये आम्ही घेतली मोबाईलची कवर, ड्रेस चेंज केले आणि आता चाललो आम्ही खेळण्यासाठी, मज्जा करण्यासाठी.
अरे ऊपर जाने का अपने को, अरे गिर रही है नहीं. इथे आम्ही दिला होता दुसऱ्याजवळ मोबाईल, ओळखीचं तर नव्हतं, अनोळखी जवळच दिला होता. म्हटलं आमच्या अंगावर ज्यावेळेस पाणी पडेल त्यावेळेस आमचा व्हिडिओ घे, पण त्याच्याकडनं काही तो व्हिडिओ निघाला नाही. ज्यावेळेस पाणी पडायचं त्याच वेळेस त्या व्यक्तीकडनं तो मोबाईल लॉक झाला, त्यामुळे ते पाणी पडताना काही आमचा व्हिडिओ तिथे आलाच नाही. बर का असं एका साईडला नको घालू, मध्यम भागी घेते. इथं ठेवून असंच पाहता धरून ठेवा, नीट घ्या व्हिडिओ. त्या अनोळखी व्यक्तीकडनं काही व्हिडिओमध्ये निघालं नव्हतं पाणी पडताना. मग दिला मी माझ्या ट्विंकलकडेच मोबाईल आणि ट्विंकलला म्हटलं ट्विंकल मोबाईल चालूच ठेव, चालूच राहू दे, जोपर्यंत पाणी आमच्या अंगावर येत नाही तोपर्यंत. मग ट्विंकलने मोबाईल पकडूनच ठेवला आणि ट्विंकलने मोबाईल पकडल्यानंतर व्हिडिओ चालू केल्यानंतर फायनली आमच्या अंगावरती वरच्या ड्रममधलं पाणी पडलं. पडलेलं आहे ना पाणी, मग आमच्या अंगावरती पाणी पडलं. कधी पडतं ते पाणी पडण्यासाठी पण आम्हाला वेटिंग करावी लागली, कारण की मोबाईल पकडायला कोणी नसतं आणि आपल्याकडे कॅमेरा पण नाही आणि आयफोन पण नाही, आपल्याकडे आहे साधा मोबाईल अँड्रॉईड. त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घ्यावे लागतात, त्यामुळे काही लेकरांकडनं आणि काही होईल शक्य होईल तेवढं. ओनली चिल्ड्रन्स अलाउड. हां तुला बस हां बस. असं व्हायचं सानू. सानू इकडं बाय, सानू वरती थांब इकडे. थांब. सानू काय झालं बेटा? थंडी वाजली. चला तिकडं चाल पलीकडं. इथं आम्ही गेलो होतो मग पावभाजी खायला. पावभाजी खाल्ली आणि पावभाजी खाऊन परत आम्ही पाण्यामध्ये चालू होते. बघा इथे मी चाललेली आहे पावभाजी खाण्यासाठी. आणि सगळ्यांनी पावभाजी खाल्ली आणि पावभाजी खाऊन परत आम्ही रिटर्न पाण्यामध्ये चालू होतो खेळत. हमारा सिनेमा का दीवाना, जोर जोर से गाए गाना, जोर जोर से गाए गाना. पडतंय. पडलं.
थेंबे थेंबे थांब थांब मी तर त्यांना सांगितलं होतं माझे फोटो काढायला, पण त्यांनी काही फोटो व्यवस्थित काढले नाही. काढले पण ते मोबाईलमध्ये दिसतच नव्हतं समोरचा फोटो येतोय की नाही म्हणून सनी. आणि मला फोटो काढायचा असताना जाणून माझ्या अंगावर पाणी पण टाकलं. ए पिल्लू इकडे, मम्मीला हे कर ना, दीदीला बोला इकडं. या मोबाईल साठी हे करू राहिलो मी तर. लवकर पाहा खाली मला इथं पाण्यात केस बुडून पाण्यातनं केस फेकताना व्हिडिओ बनवायचा होता. त्यांना म्हटलं व्हिडिओ बनवा, पण त्यांनी काही मला पाहिजे होतं तसं बनवलं नाही. आणि मला पाण्यामध्ये 1 मिनिटही श्वास कोंडून जमत नाही, मला पोहता पण येत नाही जसं पाहिजे होता. फायनली तसा व्हिडिओ बनलाच नाही माझा. जाऊ द्या, इकडे खूप सारा एन्जॉय केलेला आहे. कशी तरी घाबरली ना ते. हा चाल तिकडं. सानू सानू ओ सानू, वर्ष कशी पवत आहे. लहान लेकराचा उगा घेऊन. ये ट्विंकल ये, पाय जवळ कर, हात नाही लावायचे साईडला, साईडने हात नाही लावायचे. हात नको लाव खाली, हात नको लाव खाली, हात वर कर म्हणा. ट्विंकल तिला धर, ट्विंकल तिला धर, ट्विंकल तिला धर. तिचं डोक्याला हात ठेव, डोक्याला हात ठेवून दे तिच्या. तिला ना मध्ये बसायला दर्शनला खाली तुम्ही. हो काही पुढे सारखा. ए बापू, अरे आपलं सरबत. तुझा नंबर आहे.
आम्हाला दोघांना खेळायचं होतं इथे झोका, आणि ती झोका खेळायला गेल्यानंतर सानू रडत होती, कारण की सानूला पण खेळायचं होतं. पण तिथं लेकरं अलाउड नव्हते, त्यामुळे सानू खूपच जास्त रडत होती. सानूला असं वाटायचं की मलाही घेऊन जावं मम्मीने आणि खेळावं. तिथं तिचे काका होते, त्यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही शांत झालीच नव्हती, रडतच होती ती. आणि ट्विंकलनी मोबाईल पकडलेला होता. छोटे लेकरं असल्यानंतर आणि मोबाईल पकडायला कोण नसल्यानंतर तर म्हणजे पाहिजे तसं एन्जॉय पण होत नाही लेकरांमुळे, आणि व्हिडिओ वगैरे पण शूट करता येत नाही. कारण लेकरं सांभाळायला एक जण पाहिजे, म्हणजे पाहिजेच असतं, घरी पण आणि बाहेर कुठे गेल्यानंतर पण. अभी इतने नंबर आने तक कितना पड़ेगा? हाँ 10 आदमी होने तक कितना पड़ेगा? वर्ष इकडे इकडे आहे पड. सानू नाचा. आता वरच्या पाण्यात डुबणार आहे. आपल्याच माग कुठे हो तुम्ही? मला त्या काढून पाणी टाकला टुकला वरतून पडेल आता. तिकडे थांब, वरतून पाणी पडणार आहे.
काय खाताय? फोटो घ्या हो, फोटो घ्या. पोरगी पडा ना. ऐसा बॉडीगार्ड बॉडीगार्ड. सानू ट्विंकल ट्विंकू इकडे बघ. ए ट्विंकल ये इकडून ये. व्ह्यू दिसेल असं म्हणून घेता येईल बरं. असंच मला वाटतं. व्हिडिओ येतो व्हिडिओ. चला आता चला आम्हाला समोर परत समोर चला. निघायचं होतं म्हणून आम्ही तिकडे साईडला चाललो बाहेरच्या साईडने. तरी पण तिकडे गेल्यानंतर बघा तुम्ही काय घडलं. आम्ही तिकडूनही 2 घंटे बाहेर निघालो म्हणजे तिथं पण खेळतच बसलो ट्विंकल आणि सानू. माझे पप्पासुद्धा. आम्ही आधी पण रेन डान्स केला होता. आता परत तिकडे समोर पण रेन डान्स तिकडे पण करतो. म्हणजे लवकर तिथं पायच निघत नव्हता आणि थकवा पण जाणवत नव्हता. दिवसभर आम्ही खेळलो एन्जॉय केला. हिला घ्या. कोण कोण घरी थांबा ना नाचल्या तिला. ए भैया ए भैया हे आम्ही 4 आहे.
आमच्या रूमपर्यंत आणि रूमवर जाऊन मग लगेच आम्ही पकडली आमची ट्रॅव्हल्समध्ये आम्ही बसलेलो होतो. इथे ट्रॅव्हल्स बहुतेक अजून चालू झालेली नसेल, चालू झाली होती आणि मला परत येताना जो त्रास झाला तो जाताना पण होता आता. त्यामुळे मी अंगावर घेऊन पूर्णपणे पॅक होऊन तोंड वगैरे सर्व झाकून झोपलेली होती, कारण की मला सुधरतच नव्हतं काहीच. सर ट्विंकल आणि तिचे पप्पा इथून तिथून मोबाईल बघत आले आणि मी आणि सानू आम्ही झोपून आलो. सानू रडत होती, सानूला भीती वाटत होती. सानूला वाटलं अशी कशी गाडी आहे, इथं पूर्ण पडदे वगैरे पॅक आहे, AC पण आहे आणि मला कुठे घेऊन चालले. ती कंटिन्युअसली म्हणत होती की मला घरी जायचं. आम्ही तिला म्हटलं बाळा आपल्याला घरीच जायचं आहे, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. आणि आम्हाला दुसऱ्या याच्यावरती भेटलं होतं ना, खाली नव्हतं, आम्ही दुसऱ्या याच्यावर होतो. त्यामुळे मग तिला आणखी जास्त भीती वाटायला लागली होती. मी आले झोपून, येतो गप्पा ती गप्पा आपले का आले हसत काही रडत. हम भी ओके. आज भी है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार तुम तो मेरी खींच की किस्मत होगी तेरी पर तूने ये बात न कुठं आलो?